ह्या खाशेल्या प्रेस कॉन्फरन्सान आमचे बरोबर आसा गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी बाब श्रीनिवास खलप, आमचे PCCचे वांगडी लिडर तसेच बाब मोहन धोंड, आमचे उत्तर गोंयचे जिल्हा अध्यक्ष बाब विरेंद्र, पणजेच्यो ब्लॉक अध्यक्षा प्रतिभा बोरकर. आयची ही प्रेस कॉन्फरन्स गोंयच्या जनतेक आमी आव्हान करता की हे BJPचे सरकार आमी गेल्ल्या म्हयन्यान पळयलें की शिरगांवां जो हादसो जालो जातून गोंयकाराचो स्टॅम्पेडान जीव गेलो. ताज्या उपरांत एक कमिटी स्थापना जाली. त्या कमिटीन रिपोर्ट दिलो की इट वॉज अ एडमिनिस्ट्रेशन फेलियर. म्हणल्यार ह्या सरकाराच्या एडमिनिस्ट्रेशनान त्या गोंयकाराचो, थंय भक्तगणाचो, थंय जे धोंड आयिल्ले हांचो जीव घेतलो. आज आमी आनी शेटकावणी दिता की हें सरकार शिरगांवां जालां तें बारीकशे एक झलक, ताज्या पेक्षा मोठो हादसो हो पणजे जातलो आनी सरकार ताका जबाबदार आसतली. आमी शुक्रारा म्हणल्यार शुक्रारा रातचे शेनवारा फांतोडेचेर आमी पळयलें की ब्रिटॉना एका पॅसेंजर बोटीक उजो लागलो आनी ती पॅसेंजर बोट ब्रिटॉनाच्यान पणजे पावली विथ फायर ऑन आसतना. जवळपास 1 नॉटिकल मायल म्हणल्यार 2.2 किलोमिटर्स एप्रॉक्सिमेटली शी ट्रॅवल्ड विथ फायर फूल ऑन आसतना. आनी सगळ्या गोंयकारांनी तें पळयलें. तातूंत आमी पळयलें की जवळपास 1.5 ते 2 वरां थंय फायर फायटिंगाची कसलीच सुविधा नाशिल्ली. उदकान जाल्लो हो इन्सिडंट एका ब्रिटॉनाच्या ताटावयल्यान कटावयल्यान तो पणजे सायडीन येता आनी कॅप्टन ऑफ पोर्ट्सा कडेन कसलीच सुविधा ना. आमचो सरकारा कडेन प्रश्न आसा, खास करून कॅप्टन ऑफ पोर्ट्सा कडेन आमचो हो प्रश्न आसा की त्या चॅनलान जर आमी पळयत, पणजेचो जो चॅनल आसा मांडवीचो, त्या चॅनला भितर जवळपास 300 सुमार वेसलां त्या चॅनलान ट्रॅवल जातात. आतां ह्या वेसलांचे सेफ्टी ऑडिट केला कितें ह्या सरकारान? म्हाका दिसता सरकारान हाजेर जाप दिवपाक जाय. जो हादसो जालो तातूंत आमी पळयलें की ती वेसल जी फायबर ग्लासाची वेसल आशिल्ली, इट वॉज अ 2 deck वेसल. आतां एज पर वर्ल्ड वायड क्लासिफिकेशन जे आसा, सोसायटी आसा, तातूंत 13 डिफरंट मेंबर्स, USA आसतली, इंडिया आसतली, डेन्मार्क आसतले, स्विडन आसतले, BV ब्युरो वेरितास आसतली, अशे 13 मेंबरांचे वर्ल्ड वायड क्लासिफिकेशन सोसायटी आसा. तातूंतली इंडियेची IRS विच इज इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग, हे सर्टन ज्यो गायडलायन्स आसा ताका सर्टिफिकेशन दिता. आनी त्या गायडलायन्सा प्रमाणे जर आमी पळयत जाल्यार फायबर ग्लासाची बोट शूड नॉट बी मोर देन 10 meters अँड इट शूड नॉट हॅव डबल डेक. दीस इज द बेजीक नॉर्म. आनी ते जर करतलो जाल्यार ताका IRS सर्टिफिकेशन जाय पडटा. ते घेतिल्ले काय कितें हें म्हाका दिसता कॅप्टन ऑफ पोर्ट्सान हाचेर क्लियर येवचो. आतां आमचो प्रश्न आसा की ज्यो वेसल ह्या चॅनलान ज्यो भोंवतात, जातूंत पॅसेंजर व्हेकल आसतल्यो, पॅसेंजर वेसल्स आसतल्यो, कसिनो वेसल्स आसात, तातूंत त्यो नुस्तेकारांच्यो वेसल्स आसात, त्या भायर बार्जी तातूंत ट्रॅवल जाता. सो ह्या सगळ्या वेसलांचे ह्या सरकारान कॅप्टन ऑफ पोर्ट्सान ऑडिट केला, हाजेर आमकां जाप जाय. कित्याक
जर तर सेफ्टी ऑडिट केल्लें जाल्यार येदो व्हडलो उजो त्या बोटीक लागचो नाशिल्लो. त्या बोटीक जेन्ना उजो लागलो, जेन्ना ताचे दोरयो ज्यो बांदतात पळय त्यो सुद्दां तुटून ती थंयच्यान हांगा पावली. देव बरो की तो इन्सिडंट सकाळी फांतोडेर जालो, तातूंत कोण पॅसेंजर नाशिल्ले. आनी दुसरें म्हणल्यार जेन्ना ती बोट जेन्ना विथ दॅट करंट जेन्ना हांगा पावली पणजे, नशीब बरें की ती वचून कसिनोच्या खंयच्या एका बोटीक थंय लागूना. समज जर तर ती कसिनोच्या ते रोप जे घातल्यात एंकरेज रोप, ताका समज जर उजो लागून ते एंकरेज रोप जर तुटिल्ले जाल्यार त्यो कसिनो वचून एकामेका आपटपाच्यो. आता ह्या सरकारान कॅप्टन ऑफ पोर्ट्सान एक टग बांदला. ताचो व्हिडिओ तुमकां हांव दाखयतां. त्या टगान आमी पळयलें की फायर फायटींग सिस्टमूच ना. दुर्दैव अशें की ज्या बोटीक उदकान उजो लागिल्लो ताका लँड फायर ब्रिगेडान येवन पालोवची पडली. जी टग फायर फायटींग ताका जी सिस्टम आसा ती चलत ना, तें उदकूच येना. एज पर द नॉर्म्स 30 मीटर ताची रेंज आसता. त्या टगाचे फायर फायटिंगाची 30 मिटराची रेंज आसता. त्या व्हिडिओचेर आमी पळोवया की ते 2 मिटराचेर, म्हणजे स्वता त्या टगाक जर फाल्यां उजो लागलो तो पालोवपाची सुद्दां तांचे कडेन ताकद ना त्या टगाक. दुसरें, डिझास्टर मॅनेजमेंटा अंडर हांचे कसल्योच थंय अरेंजमेंट्स ना. ते आमी थंय त्या दीस पळयले. आतां हे सरकार सांगता की टुरिझम फ्लरीश जाता, गोवा एक मॉडल स्टेट जाल्या. अरे त्या पॅसेंजर बोटीक जो उजो लागला, दीस व्हिडिओ हॅज बीन सर्क्युलेटेड, इट हॅज बिकम व्हेरी व्हायरल अँड दॅट वील अफेक्ट द टुरिझम. जो इन्सिडंट जालो, दिस इज अ व्हेरी सिरियस इन्सिडंट. ताचेर मुखार आमचे फुडले लिडर उलयतले की ज्यो पॅसेंजर बोटी थंय आसात ताचे कशे सेफ्टी नॉर्म्स हे व्हायलेट करतात, दॅट ही वील हायलायट टू यू. बट आय वील फोकस ऑन जो उजो लागलो जाचे सेफ्टी ऑडिट आज मेरेन हांणी करूं ना. दुसरें, डिझास्टर मॅनेजमेंटाचो कॅप्टन ऑफ पोर्ट्साचो कितें प्रिपेर्डनेस आसा? कांयच ना थंय. हांकां लँड फायर ब्रिगेडाचेर डिपेंडंट रावचें पडलें तो उजो पालोवपाक. म्हणजे फाल्यां समज जर कितें हादसो जालो, ते पॅसेंजर बोटीक समज उजो लागलो, एक खंयच्या थंय वेसलाक उजो लागलो जाल्यार लँड फायर ब्रिगेड येवन पालयतले. कॅन लँड फायर ब्रिगेड गो इन टू द वॉटर? आतां थंय ज्यो बोटी भोंवतात ताची कॅपॅसिटी पेक्षा डबल कॅपॅसिटीचे हे ताचेर ओवरलोड करता. कसलोच कंट्रोल ना ह्या कॅप्टन ऑफ पोर्ट्साचो. जे VTS सिस्टम आसता, व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम, ते सुद्दां ना. मिनिस्ट्री ऑफ शिपिंग अँड पोर्ट्सान हांकां स्ट्रिक्चर कॉम्प्लायन्साक लागून इश्यू केल्ले आसा. ISPS विच इज इंटरनॅशनल शिप अँड पोर्ट फॅसिलिटी सेक्युरिटी कोड, ते सुद्दां हांणी इम्प्लिमेंट केल्ले ना. आतां फॉर एग्जाम्पल एअरपोर्टार आमी पळयतात की एअरपोर्टाचेर ज्यो एअरक्राफ्ट लँड जाता ताचे ट्रॅफिक मुवमेंट इज बींग कंट्रोल्ड बाय द ATC, एअर ट्रॅफिक कंट्रोल. तशें जेन्ना दिस इज लायक अ मिनी पोर्ट वेर देर आर अबाउट 300 वेसल्स विच आर मुवींग इन अँड आउट, देर आर कसिनो वेसल्स विच आर पार्क्ड हियर. MPTन जर आमी पळयत जाल्यार थंय फूल फ्लेज रेडिओ ऑफिसर आसा, तांचे रेडिओ कम्युनिकेशन आसा. अरे फाल्यां समज जर तर एक डिस्ट्रेस जर कॉल जालो जाल्यार कोणाक फोन करपाचो? हांच्या खंयचेच वेसलाक रेडिओ कम्युनिकेशन ना. देर इज नो रेडिओ ऑफिसर सिटींग इन द कॅप्टन ऑफ पोर्ट्स. आसा जाल्यार तो खंय वचून न्हिदता आसतलो. कॅप्टन ऑफ पोर्ट्सान सांगचें की खंयच्या वेसलाचो रेडिओ कम्युनिकेशन चलता तो. अरे when there is so much of vessel movement, it is the duty of captain of ports to have a specific role as a radio officer, as a safety officer who is monitoring the movement of those vessels. जेन्ना आमी पणजेच्या रस्त्यार जेन्ना पासय मारता तेन्ना आमी पळयता आसले की कितल्यो वेसलां भितर येता, भायर वता, पॅसेंजर व्हेकल्स, बार्ज आसा. कसलोच सरकाराचो कंट्रोल ना हाचेर. दुसरें, म्हाका कॅप्टन ऑफ पोर्ट्साक विचारपाक जाय की तुजे कडेन बाबा स्टाफ कितले आसा? मरीन सर्वेयर आसा कितले तुमचे कडेन थंय?
कित्याक जो कॅप्टन, डेप्युटी कॅप्टन आणि सर्वेयर, these are the people who will do the complete survey of the vessel. For example, engineer जो असता तो हल आणि मेकॅनिकल लाईन सर्वे करता. कॅप्टन जो असता तो बाबा ते वेसलाचे स्टेरिंग विदिन 30 seconds ते रायटाक घुवता, 30 seconds लेफ्टाक घुवता. ऑल दिस इज बींग डन बाय द कॅप्टन. मागीर वेदर एक्सपर्ट्स, म्हणजे फाल्यां वेदराक लागून समज जर तर वेसल स्टियर करपाक जाय, दिस इज बींग डन बाय द इंजिनियर. मागीर मास्टर मरिनियर आसा तो सद्या COP आसा, म्हळ्यार इंजिनियर थंय कोणूच ना. म्हळ्यार ह्या सरकारान जे बेजीक थंय लोक जे जाय टेक्निकल मनीस ते सुद्दां दवरिल्ले ना. थंय एक आमकां म्हायती अशी मेळ्ळ्या की थंय एक इंजिनियर आशिल्लो, ताका आनी काडला, डेप्युटी कॅप्टन आशिल्लो ताका काडला आनी ब्रिटना व्हरून मॅरिटायम स्कुलान घातला, हू वॉज एक्चुअली लुकींग आफ्टर द नॅव्हिगेशन. सो हे फक्त आपले थंय पयशे करपाक, कमिशनां खावपाक, नाका तशी परमिशनां दिवपाक हे आपल्याच सोयऱ्यांक ते भितर घुसयतात. दुसरे कॅप्टन ऑफ पोर्ट्सान म्हाका दिसता खंयच्या तरी एका मिडिया चॅनलाक इंटरव्यू दिल्लो. ही इज ऑन रिकॉर्ड सेईंग दॅट की आमचो सेफ्टी ऑफिसर जो आसा तो लागींच न्हिदता आनी फोन केल्यार अर्द वरान पावता म्हणून. ही इज ऑन रिकॉर्ड सेईंग तो लागीं न्हिदता म्हणून. This government doesn't have a 24 hours fully manned tug there. फाल्यां समज जर कितें इमर्जन्सी जाली, कितें डिझास्टर जालो जाल्यार ह्या सरकारा कडेन 24/7 कसलोच अरेंजमेंट ना. कित्याक तांचो COPच सांगता ते लागीं न्हिदता म्हणून. दुसरें जो तांचो ऑफिसर, रेडिओ कम्युनिकेशन ऑफिसर आसा, तो सकाळीं 8 येता, सांजचो 5 घरा चल्लो. आणि हांचें कम्युनिकेशन कशें मोबायलाचेर. सो दिस इज एब्सोल्यूट disaster in terms of managing the vessels there, and when majority of the vessels are being worked for the tourism purpose there. थंय आमी दोनी सायडीन पळयता आज मॅक्झिमम vessels which are moving there are for tourism. ताजे स्ट्रक्चरल ऑडिट ना, ताजे सेफ्टी ऑडिट ना. जी कॅपॅसिटी आसा एक वेसलाची धरा 150 सिटराची कॅपॅसिटी आसा. आय वॉन्ट टू आस्क द गव्हर्मेंट, डू यू हॅव 150 लायफ जॅकेट इन दॅट? फाल्यां समज जर उजो लागलो जाल्यार तुजे कडेन 150 फायर एक्सटिंग्विशर तरी थंय आसा? हाव यू गोइंग टू कंट्रोल इफ देर इज एनी डिझास्टर ऑकर्स देर? म्हळ्यार तुमी ही मॅन मेड कॅलॅमिटी करपाची तयारी केल्ली आसा. दुसरो शिरगांव तुमी हांगा पणजे करपाक सोदता हें सरकार. एक पयर जो इन्सिडंट जाला, दिस इज जस्ट अ वेकअप कॉल. तुमकां आतां मुद्दम तो व्हिडिओ दाखयता, मातसो व्हिडिओ तुमी पळयात आनी सी हाव दॅट फायर फायटींग ऑफ दॅट टग इज डुईंग फॉर दॅट वेसल वीच कॉट फायर. ताच्या उपरांत आय वील शो यू वन मोर व्हिडिओ जो 3 दीस पयलीं आमी पळयलें की दिवार आयलंडाचेर फेरी बोटीक उजो लागलो. आणि हो कॅप्टन ऑफ पोर्ट सांगतात ना ते इंजिन मातशें गरम जालें म्हणून उजो लागलो. अरे उजो पालयता कशें हे ते पळया तुमी. अरे बालदेन घेवन हे न्हंयचें उदक काडून तो उजो पालयता. दीस शोज दॅट जे लोक आज गोंयान फेरी बोटीन जे क्रॉस करता तांची सुद्दां सेफ्टी ना. जे बालद्यो म्हाका दिसता पयलीं काँग्रेस गव्हर्मेंटान घेतिल्ल्यो त्या बालद्यांनी हे आतां उजो पालयतात. फायर एक्सटिंग्विशर सुद्दां घालपाक हांचे कडेन पयशे ना, पुडिवेंट करपाक पयशे आसा. 270 करोडाचो थंय टावर बांदपाक हांचे कडेन पयसो आसा, पूण बेसीक सेफ्टी फेसिलिटी जी गोंयकारांक दिवपाक जाय ती दिवपाक हांचे कडेन पयशे ना. तुमी आज चिंतात कितल्यो फेरी बोटी आज गोंयांत चलता. फाल्यां कितें हादसो जालो जाल्यार बालदेन उदक काडून आमी उजो पालयतले? दिस इज शेम. जस्ट हे दोनी व्हिडिओ तुमी मातशे पळयात. हो फर्स्ट व्हिडिओ इज दॅट जेन्ना त्या बोटीक उजो लागलो आनी दॅट इज द टग, जो कॅप्टन ऑफ पोर्ट्साचो टग विच इज हॅव्हिंग अ फायर फायटींग अरेंजमेंट देर. ताच्या फायर फायटिंगाचे तुमी आतां मजा पळयात. ताची रेंज एक्चुअली 30 मिटर्स आसपाक जाय.
ताका फाल्यां ते स्वता टगाक जर तर उजो लागलो तो पालोवपाक ताचे कडेन जावचो ना, अशी ताची परिस्थिती आहा त्या टगाची. आतां मदीं खंयच्यान ताचो प्रेशर आयलो आनी पळय आतां उदक नाच जातलें. जस्ट लूक एट द स्कील ऑफ दोज पीपल हू आर देर ऑन दॅट टग. जांकां उजो कसो पालोवप तें सुद्दां कळना. पळय जालें काबार, सोंपलें उदक. मागीर ती बोट धडेर येवन ताका लँड फायर ब्रिगेडान तो उजो पालयल्लो आसा. आतां दुसरो व्हिडिओ पळोवया आमी, ते फेरी बोटींतली बालदी पळोवया. आतां इमॅजीन करा, ती बोट जर येवन ते फुडल्या हाका कसिनोच्या दोरयेक जर लागिल्ली आनी कसिनोची जर दोरी तुटिल्ली, कसिनो वचून आपटोवपाचें एकामेकाक. आतां ही फायर ब्रिगेडीक पळयात, पळय तो आतां फायर ब्रिगेडीचो स्टाफ कसो उजो पालयता तो पळय. पळय पळय बालदी घातली आनी उदक काडटा तो. ही परिस्थिती आज ह्या सरकाराची. फायर ब्रिगेडीचो उजो पालोवपाक तो आतां न्हंयचें उदक काडटा मरे बालदेंतल्यान. तो फेरी बोटीचो स्टाफ न्ही. सो आमी आतां ह्या व्हिडिओंतल्यान पळयलें की फाल्यां समज जर तर कितें डिजास्टर जर जालो जाल्यार ह्या सरकारा कडेन कसलोच अरेंजमेंट ना. And this government is inviting such troubles. Government is inviting any incident like Shirgaon. आणि फाल्यां मागीर म्हणटले ना एडमिनिस्ट्रेशन फेलियर, हो नाशिल्लो तो नाशिल्लो. अरे साद्यो तुमचे कडेन बेजीक ज्यो गोश्टी जाय, सर्वेयर आसतलो, कॅप्टन आसतलो, इंजिनियर आसतलो, हे मॅनपावर तुमचे कडेन ना. वेसलांचे तुमी ऑडिट करना, वेसलाचे सेफ्टी ऑडिट जायना, वेसल्स आर नॉट बींग मॉनिटर्ड अंडर IRS. एज पर IRS गेले जाल्यार ती 10 मिटराच्या वयर फायबर बोट बांदपाक मेळना विथ 2 डेक. हे म्हाका दिसता सरकारान क्लियर येवपाक जाय हाजेर. 10 मिटराचे जर तर वयर बांदतलो जाल्यार अंडर IRS स्टँडर्ड तो फायबर हॅज टू बी फायर रेजिस्टंट, फायर रिटार्डंट ताचो आसपाक जाय. म्हणल्यार त्या फायबराक उजो लागपाक शकना. तो जर आमी पळयलो जाल्यार कसो उजो लागला तो आमी पळयला त्या फायबराक. दॅट मिन्स इट वॉज नॉट बिल्ड अंडर IRS स्पेसिफिकेशन्स. दुसरे ट्रॅफिक कंट्रोल ऑफिसर इज नॉट देर. देर इज नो रेडिओ कम्युनिकेशन, देर इज नो VTS. जे मिनी पोर्टा भितर ज्यो वेसलां येता लागता, अरे कोण तरी ऑफिसर 24/7 हॅज टू मॉनिटर. तुमी म्हाका सांगा, फाल्यां एअरपोर्टाचेर जर तर एअर ट्रॅफिक कंट्रोलूच काडलो, कितें जातली परिस्थिती? खंयच्या एअरक्राफ्टान केन्ना लँड जावपाचें, खंयच्या एअरक्राफ्टान टेक ऑफ करपाचो? दॅट एक्झॅक्टली इज द सीन हियर इन दीस मांडवी चॅनल. भगवान भरोसे ते वेसल चलता थंय. आनी एक म्हत्वाची गोश्ट म्हणटा ती, जो मांडवी ब्रिज आसा, बेसिकली मांडवीचे 3 ब्रिज आहा थंय. ते 3ूय ब्रिज एका अलायनमेंटान ना. ते थंय आजुनी तांणी कलर मार्किंग केल्ले ना, थंय आजुनी तांणी लायट मार्किंग केल्ले ना. ज्यो वेसलां ब्रिजाच्या ह्या सायडींच्यान त्या सायडीन वता तांकां कलर मार्किंग, लायट मार्किंग ना. कित्याक ना थंय? म्हळ्यार फाल्यां व्हरून तांणी ब्रिजाच्या खांब्यार मारपाचें आनी लोकांक उडोवपाचें आनी ब्रिज उडोवपाचो. इज गव्हर्मेंट वेटिंग की फाल्यां खंयच्या वेसलान हाडून ब्रिजाच्या खांब्याक मारून ब्रिज उडोवपाचो? आर दे ट्रायंग टू क्रिएट अ मॅन-मेड डिजास्टर हियर? एक साद्यो कलर मार्किंग, लायट मार्किंग हे सरकार कित्याक करपाक पावना? when they know that alignment is not in a straight line. कितले तरी रिप्रेझेंटेशन ह्या असोसिएशनान दिल्ली आसा ह्या सरकाराक की एटलिस्ट ते अलायनमेंट करा, लायट तरी थंय घाला म्हणून. नायट मुवमेंटाचेर कांयच दिश्टी पडना, सगळो काळोख आसता.
दुर्भाटा आमी पळयले त्या फेरीबोटीचो जेन्ना एक फेरीबोट बंद पडिल्ली तेन्ना ह्या सरकारा कडेन कसलीच अरेंजमेंट नाशिल्ली टू cater to that situation. I had personally spoken to the captain of ports that time. He was not even aware what was the cause of failure of that ferry boat that day. Engine fail जावन ती ferry boat वाहून गेल्ली याद करात. सो अशे हे सरकारान जे ऑफिसर जे वर्कर्स जे आसात तांचो लायफ हे धोक्यान घालता. आतां थंय जवळपास 150 नुस्त्याच्यो बोटी आसा त्या सायडीन एट दॅट फिशींग डॉक. प्रत्येक ट्रॉलर बोटीचेर म्हाका दिसता 15 ते 20 जाणांचो क्रू आसा. सो हे सरकार सगळ्यांचो जीव धोक्यान घालपा आयला. त्या कसिनोचेर नाही म्हणले जाल्यार म्हाका दिसता 500,000 लोक असतात तातूंत एनी गिवन टायम. ज्यो ह्यो वेसल पॅसेंजर वेसल ज्यो टेक फॉर अ टूअर ताजी कॅपॅसिटी जर 150 आसत जाल्यार ते 300 भरतात थंय. ते चेक करपाक हांचे कडेन कांय मेकॅनिझम ना. एवरीथिंग हॅज बीन जम्बो सायज्ड. कित्याक हें सरकार फक्त दोळे धांपता आनी करप्शन. पयशे दी आनी जाय ते कर. पयशे दी आनी गोंय वीक. पयशे दी लोकांचो जीव घे. हेंच चल्लेलें आसा ह्या सरकाराचें. आमचो डिमांड आसा ह्या कॅप्टन ऑफ पोर्ट्स आनी हे मिनिस्ट्री ऑफ शिपिंगा आमी 15 दिसाचो टायम दिता. He has to come out with the safety audit report. He has to come out with the structural audit report of all the vessels for whom they have issued licenses. Whether they are plying under the IRS norms. There are about 13 different worldwide classification. They can get under any classification they can get the certification. We have no issues, but they at least minimum IRS तरी आसपा जाय तांचे कडेन. एज पर IRS नॉर्म्स ज्यो एक्चुअली आनी एक सर्क्युलर हांगा इश्यू केल्लो आसा की ज्यो वेसल्स आर नॉट अंडर IRS क्लासिफिकेशन हॅज टू बी स्क्रॅप्ड इमिजिएटली. हे फक्त पयशे घेता आनी तांचे एक्सटेन्शनां दियत आसा. तांकां सेफ्टी मेजर्स कांय ना. सादे फेरी बोटीचे आमी पळयले फेरी बोटीचेर फायर एक्सटिंग्विशर ना. न्हंयचें उदक काडचें पडटा. ही आज परिस्थिती जाल्ली ह्या फेरी बोटीचेर. कितले गोंयकार फेरी बोटींतल्यान आपल्या कामाक आपल्या धंद्याक लागून कितें इमर्जन्सी आसत जाल्यार फेरी बोटींनी प्रवास करता. बट त्या लोकांक तुमी मारपाक हें सरकार मुखार आयिल्लें आसा. ही आमी शेटकावणी दिता. म्हाका दिसता कॅप्टन ऑफ पोर्ट्सान आपले दोळे उगडे करपाक जाय. 15 दिसां भितर जर तर तो हे जाग्यार घालना, रेडिओ कम्युनिकेशन घालना, तो जर तर सेफ्टी ऑडिटाचो रिपोर्ट जर तर पब्लिकली लोकां मुखार जर दवरना, ज्यो वेसल्स आर नॉट वर्किंग अंडर IRS क्लासिफिकेशन ते जर तो बंद करना, जे 3 ब्रिज आसा तांचेर जर तर कलर मार्किंग लायट मार्किंग जर जायना जाल्यार डोंट फोर्स अस टू घेराव यू. डोंट फोर्स अस टू तुजे सगळे जी थंय नाटकां चल्ले ती भायर काडपाक. जर तर हे 15 दिसां भितर जर तर जायना जाल्यार मुखार आमी ते कॅप्टन ऑफ पोर्ट्साक घेवन घेराव घालून हे सगळे ताजे डिटेल्स भायर काडटले. वी आर गिविंग यू अ डेडलायन ऑफ 15 days. वेक अप. हजारांनी लोकांची लायफ हाजेर डिपेंडंट आसा. एज पर द सर्क्युलर मॉन्सून पिरियडान 1/3 कॅपॅसिटीचेर तुवें चलोवपाक जाय. म्हणल्यार 150 कॅपॅसिटीची जर तर एक वेसल आसत बिकॉज ऑफ द मॉन्सून बिकॉज ऑफ द करंट ऑफ वॉटर करंट बिकॉज ऑफ द वेदर कंडिशन 1/3 कॅपॅसिटीचेर म्हणल्यार 150 जर आसत जाल्यार 50 लोकांक घेवन वचपा जाय. तुमी सांजचे थंय उबे रावात आनी पळयात कितले लोक त्या वेसलाचेर आसता ते. इट इज ट्रिपल द कॅपॅसिटी. हे फक्त पयशे करपाक उठल्या. टुरिझम मंत्र्याक आपलो शेअर पावता, तेवटेन कॅप्टन ऑफ पोर्ट्स मंत्र्याक आपलो शेअर पावता आणि तो जाय ते सर्टिफिकेशन दिता. हांचे कडेन क्वॉलिफायड इंजिनियर मनीस सुद्दां ना थंय. स्वता कॅप्टन ऑफ पोर्ट्स जो बसला तोच पयलीं क्वॉलिफायड ना. नाल्यार सांगचें ताणें. सो असल्यांनी दीस इज व्हेरी क्लियर दॅट हें सरकार गोंयकारांक ग्रांटेड घेता आनी गोंयकाराच्या जिवा बरोबर जे लोक टुरिस्ट आज गोंयांत येता त्या वेसलाचेर ट्रॅव्हल जाता तांचोय जीव हे धोक्यान घालपाक हें सरकार आज मुखार उटिल्लें आसा. फुडल्या सुवातेर हांव मागता की आमचे मोहन दोंड तुमकां रिगार्डींग दीस पॅसेंजर व्हेकल ही वील explain you
and then we will take the questions. हांव मोहन दोड, सांत आंद्रे मतदारसंघ. आमच्या अध्यक्षान जवळ जवळ सगळें कवर केलां. हांव सामकें शॉर्ट करतां. ज्यो क्रूज बोटी आसा ताची जी कॅपेसिटी आसा ताच्या डबल पॅसेंजर किंवा टिब्बल पॅसेंजर ताचेर भरून व्हरतात. सरान सांगलां तशें ताचेर सेफ्टी मेजर्स कसलोच ना अशें घडचें न्हय. पूण जर कितेंय वायट घडलें जायत जाल्यार निश्पाप लोकांचो थंय बळी वतलो. ल्हान ल्हान भुरगीं, बायलां आनी निश्पाप लोक जे येतले ती मडी थंय उफेतली. आनी हें जायसर हें सरकार रावलां काय म्हणून. कारण आमी खंय जर भायर भोंवपाक गेले, विदेशान आसूं किंवा देशान, समोरची जी एजन्सी आसता त्या एजन्सीचेर आमी पूर्ण विश्वास दवरता की तातूंत कितले लोक भरप, कितले व्हरप. एज अ ट्युरिस्ट किंवा एज अ पॅसेंजर हें म्हाका खबर आसना. आमी त्या एजन्सीचेर विश्वास दवरप, तिकेट काडप आनी वचप. तीच परिस्थिती ते ट्युरिस्ट हांगा येता. ते विश्वासान जेन्ना हें करता तेन्ना निश्पाप लोकांचो बळी वतलो. सरकार मागीर कॉम्पेन्सेशन डिक्लेअर करतलें. कॉम्पेन्सेशन डिक्लेअर केल्या उपरांत मागीर एक कमिटी बसतली. कमिटीचो रिपोर्ट येतलो. तो रिपोर्ट पब्लीक करप काय ना तें सरकार ठरयतलें. पण हें जावचें न्हय. जी स्टॅम्पेड जाली लयराईचे जात्रेक शिरगांवां, हें टोटल सरकाराचें फेलियरान जालां. कारण ताका स्कीम पर्यंत पुलिसेन काडूंक नाशिल्ली. क्रावड मॅनेजमेंट, VVIPs येता तेन्ना तांची स्कीम करतात ते, किंवा असो जेन्ना क्रावड हजारांनी लोक एकी कडेन जावपाचे आसा तेन्ना टोटल स्कीम काडून तांकां फूल ब्रिफींग आसता. डावन द लायन स्टाफ आसा तितल्या पळय, कांयच नाशिल्लें. आनी हो इन्सिडंट घडलो. सामकें शॉर्ट सांगपाचें म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून जें आसा तेंच एक स्वता डिझास्टर. आमच्या सांत आंद्रे मतदारसंघान सिरिदांव पाले विलेज पंचायत आसा. गेल्या वर्सा डिझास्टर जालो म्हणून 6 फायली घाल्ल्यो. त्यो फायली अजुनूय क्लियर जायना. थोडे फावट त्यो ट्रेस जायना. असलें हें डिझास्टर मॅनेजमेंट सरकाराचें चालू आसा. साहेबान सांगलां तशें की तांचे कडेन बालद्यो हाडूंक पर्यंत पयशे ना. हांव मातशें करेक्शन करतां. बालद्यो हाडल्या म्हणजे बिलां आयल्या, प्रत्यक्षान बालद्यो येवंक ना. साहेबान जें सांगलां पेंटिंगाचीय बिलां जाल्या पण पेंटींग जावंक ना. आतां फुडले प्रस्न कितें आसा साहेबाक. एनी क्वेश्चन्स? मॉनिटरिंग सिस्टम सगळे काँग्रेसीन ते बंद केले म्हणटा. बंद केले न्ही. आतां गेल्ली 13 वर्सां डबल इंजिनाचो सरकाराचे हे घोशणा करतात. हे विकसीत भारत करपाचे घोशणा करतात. हे अंत्योदय तत्वा मेरेन व्हरपी सरकार म्हणून हे घोशणा करतात. आतां बेजीक फेसिलिटी म्हणल्यार मनशाचो जीव फाल्यां कितें अंडू इन्सिडंट जालो जाल्यार तो वाचोवपाक हांचे कडेन कसलोच अरेंजमेंट ना. ह्या सरकारान VTS कित्याक घालूंक ना? VTS अंडर AIS म्हूण आसता. AIS म्हणल्यार ऑटोमॅटीक आयडेंटिफिकेशन सिस्टम. इट इज लायक अ रडार. जे MPT कडेन आसा, प्रत्येक वेसल जी भितर येता भायर वता ताचो कंप्लीट कंट्रोल MPT कडेन आसा. हांगा हांचे कडेन कसलोच कंट्रोल ना. हांचे कडेन फक्त पयशाचो कंट्रोल. मागीर तूं पयशे दी आनी तुजें रिन्यू कर आनी चल. दुसरे VHF ना. VHF इज लायक वेरिएबल हार्मनी फ्रिक्वन्सी. दॅट कम्युनिकेशन इज नॉट देर. दुसरे डिझास्टर फाल्यां कितें जालो जाल्यार डिझास्टर मॅनेजमेंटाचो हांचे कडेन कसलोच अरेंजमेंट ना. सो हे सरकार फक्त घोशणाबाजी, फक्त इव्हेंट करप आनी लोकांक पिशे करप. आनी हे जे टुरिजम जें आज थंय चल्लां हाजेर एक व्हडलो डिझास्टर जातलो. टुरिजम मंत्र्यान मिनिस्टर ऑफ शिपींग हांचे दोळे उगडपाक लागून आमी आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ली आसा. फाल्यां थंय अंटू इन्सिडंट कितें जावचो न्ही. देव बरो की तो इन्सिडंट जो जालो तो फातोडेर सकाळीं 4 वरांचेर जालो वेर देर वर नो पॅसेंजर्स. इमॅजीन इफ दीस हॅड हॅपन्ड इन द इवनिंग. आनी तूं विचार कर की 1 नॉटिकल मायल ती वेसल ट्रॅवल जावन उजो लागून येता
एक नॉटिकल मायल म्हळ्यार 2.2 किलोमिटर्स एप्रॉक्सिमेटली. म्हणजे 2.2 किलोमिटर ती वेसल ट्रॅव्हल जायसर ह्या सरकारा कडेन ती कंट्रोल करपाक कसलीच यंत्रणा नाशिल्ली. टग तुम्ही पयलो टगाचें उदकूच येना मरे भायर. तो कित्याक नांवांक दवरला तुमी? म्हळ्यार हाजो अर्थ ताजी सेफ्टी ऑडिट केन्ना जावंकूच नासतली. ताचे फायर फायटींग सिस्टम आनी केन्ना चॅकूच करूं नासतले. 30 मीटर रेंज आसता ताची. डिटेल्स काडले हांवें. सो 15 दिसाचो टायम दिता आमी ह्या कॅप्टन ऑफ पोर्ट्साक आनी ह्या मिनिस्ट्रीक. जर तर हे सगळें जर तर ते जाग्यार घालना, जर तर ते VTS जाग्यार घालना, वेदर AIS ते जाग्यार घालना, VHF जाग्यार घालना, रेडिओ ऑफिसर ट्रॅफिक मॉनिटरींग करपाक जर घालना, डिझास्टर मॅनेजमेंटाचे जर तर हे तयारी करना आनी सेफ्टी ऑडिटाचो रिपोर्ट जर दवरना जाल्यार 15 दिसांनी आमी ताका घेराव घालतले. वी वील नॉट स्पेअर दीस डिपार्टमेंट. कित्याक हांगा हजारांनी लोकांची लायफ हाजेर फाल्यां धोक्यान आसा. तुम्ही वेसल बी म्हणटा, बट आतां मांडवीन सगळ्यान व्हडलो कसिनो येता जो सद्या बोटी आहा ताच्या परस तो महाकाय कसिनो, ताचेर काँग्रेस कितें करतली? कितें केला प्लॅन बी तुमी काय येवनी मांडवीन म्हणटात? आमी फाटल्या विधानसभेन मुख्यमंत्र्याचें ऑन द फ्लोर ऑफ द हावस कमिटमेंट आयकलें सगळ्यांनी की हे लास्ट एक्सटेंशन आनी हाज्या मुखार कसलोच कसिनो आमी हाडपाक दिवचे ना. हे खुद्द मुख्यमंत्र्यान फ्लोर ऑफ द हावजाचेर सांगलां. आमकां म्हायती मेळ्ळ्या की कर्नाटकाच्या गांवान एक खंयच्या मिडियानूय तें हाडिल्लें, एक व्हडलो 10 मजलीचो कसिनो बांदून ऑलमोस्ट तो उदकान सोडला. नाव द इंटिरियर काम ताचें चालू आहा. ह्या सरकाराक आमी आव्हान करता की असलो डिसिजन जर तर तुमी करपाक सोदता जाल्यार तो आमी ते कसिनो गोंयान हाडपाक दिवचे ना. कित्याक ह्याच सरकारान सांगिल्लें आनी कसिनो येवचे ना आनी एक्सटेंशन जावचे ना. दीस इज द लास्ट एक्सटेंशन. चीफ मिनिस्टर इज ऑन रिकॉर्ड. सो हो जर तर फाल्यां हे सरकार हाडपाक सोदता जाल्यार आमी हाडपाक दिवचे ना. तुम्ही आनी एलिगेशन केलें की टुरिझम मिनिस्टर आनी कॅप्टन ऑफ पोर्ट मिनिस्टर ताका बेगा पावता. कोण दिता बेगा? कसिनोवाले काय? आनी आतां थंय जवळपास 300 वेसलाची लायसनां आनी दिल्ली आसा फॉर डिफरंट वेसल्स. पॅसेंजर वेसल आसतले, त्यो बारकेल्यो यॉट आसतल्यो. ऑल दीस वेसलांक जेन्ना परमिशनां दिता देर इज सर्टन सर्टिफिकेशन वीच इज रिक्वायर्ड एज पर द इंटरनॅशनल नॉर्म्स, एज पर द वर्ल्ड वायड क्लासिफिकेशन जें आसा, क्लासिफिकेशन सोसायटी जी आसा वर्ल्ड वायड, तातूंत 13 मेंबर्साची कमिटी आसा. different members, like I told you, USA, India, Denmark, then तुझे Sweden, all these other all 13 members society norms घातिल्ले आसा. Basis that there is classification. Now I am saying the basic, let's not go to the higher, the basic classification itself is IRS, the Indian Register of Shipping. ताजे सर्टिफिकेशन जाय रे ह्या वेसलाक. हे हांगाचो कॅप्टन ऑफ पोर्ट्स बसला तो स्वता दिता सर्टिफिकेशनां. दे आर बायपासींग IRS. नाल्यार सांगचे ताणी कितल्या वेसलांक IRS जी वेसलीक उजो पळय लागलो ते एज पर IRS तूं वचत जाल्यार 10 मिटराच्या वयर तुका फायबर ग्लासाची बोट बांदपाक मेळना. 10 मिटराच्या वयर तुका डबल डॅक बांदपाक मेळना. उजो जो लागला दॅट इज ऑलमोस्ट मोर दॅन 10 meters and it is having a double height. So who gave the permission to this boat? Under which classification it got certification? So बेगो पावल्याशिवाय परमिशनां मेळ्ळी. फाल्यां गाडी जी रस्त्यार चलता ती जर तर ताका सर्टिफिकेशन दितलो जाल्यार ऑथॉरिटी RTO ती चॅक करता, ताज्यो लायटी पेट्टा काय ना, ताजे स्ट्रक्चरल सारके आसा काय ना, ती 15 वर्सां भितर आसा काय ना, ताचे रोड वर्दिनस आसा काय ना, ऑल दीस इज चॅक्ड. आतां हें उदकान ज्यो चलता पळय ताका द सर्टिफिकेशन आसा. ते कोण पळयना कित्याक उदकान कोणूच वचून चॅक करना न्ही रे. एक नॉर्मल साधारण मनीस उदकान वचून चॅक करपाक शकना. रस्त्यार ज्यो गाडयो चलता त्यो तरी आडोन तुज्यान चॅक करपाक जाता. सो हांगा अंधाधुंदी चल्ल्या. दिस इज अ मनी मेकिंग बिझनेस फॉर द टुरिझम इंडस्ट्री ऑल्सो अँड द कॅप्टन ऑफ पोर्ट्स मिनिस्ट्री. इट इज एलिगेशन न्ही, दिस इज ओपन इन पब्लिक, एवरीबडी नोज. ऑल दीज वेसल्स विच आर वर्किंग आर विदाउट सर्टिफिकेशन. नाल्यार ताणें जाहीर करचें. जर आसा आज सांजचें लिस्ट घाल, 300 वेसलाचें लिस्ट जारी कर, केन्ना सर्टिफिकेशन दिलें, अंडर वीच क्लासिफिकेशन दे हॅव बीन सर्टिफायड.
हे सगळें अंदाधुंदी चल्ला. तूं सांजचो जर वचून पळयत थंय ज्यो पॅसेंजर बोटी आहा, नाव मॉन्सून इज ऑलरेडी अरायव्ड इन गोवा. एज पर द नॉर्म्स दे हॅव टू वर्क ऑन 1/3 कॅपॅसिटी. तूं वचून पळय 1/3 आसा जाल्यार ते डबल द कॅपॅसिटी चलयता मरे. सो फाल्यां कितें अनटू इन्सिडंट जालो जाल्यार अंडर अ डिझास्टर हू इज गोइंग टू कम टू हेल्प. आमी पळयलें की लँड फायर ब्रिगेड जी फाल्यां जमनीर जर तर कितें डिझास्टर जायत, जमनीर जर तर उजो लागत म्हणून ती फायर ब्रिगेड दवरला टायरांची, त्या फायर ब्रिगेडीन तो उजो पालयलो उदकान आशिल्ल्या बोटीचो. म्हणजे इमॅजीन कर की हांचे सेफ्टी कंडिशन कितें आहा तें आज गोंय राज्याचें. पथेटीक, हॉरिबल. एडमिनिस्ट्रेशन इज टोटल कलॅप्स. फक्त घोशणा केली आणि टुरिझम मंत्र्यान भायर वचून इव्हेंट केले म्हणून तुम्ही लोकांक हाडून तांचो जीव धोक्यान घालता. दुसरें शिरगांव व्हरपाचें आहा तुमकां पणजे. थँक्यू.